माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा चांगली आर्थिक स्थिती असलेल्या महिलांनाही झाला आहे, असे अजित पवार यांनी विधानसभेत मान्य केले. आता या योजनेत सुधार करून फक्त गरीब महिलांनाच लाभ दिला जाईल. बदलानंतरही ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपदी जबाबदारी आहे. त्यांनी विधानसभेत सांगितले की या योजनेत काहीतरी चूक झाली आहे. खरं तर आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेल्या काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. याचा अर्थ त्यांना या योजनेची गरज नव्हती. आता ही योजना दुरुस्त केली जाईल असे अजित पवार म्हणाले. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता ही योजना फक्त गरीब महिलांसाठी असेल. तसेच अजित पवार म्हणाले, घाई आणि गोंधळामुळे काही चांगल्या आर्थिक परिस्थितीतील बहिणींचाही यादीत समावेश झाला. ही योजना फक्त गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे. ते पुढे म्हणाले की कधीकधी एखादी योजना सुरू झाल्यानंतर त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असते. आम्ही ही योजना देखील सुधारू, पण ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांच्याकडून आम्ही पैसे परत घेणार नाही. अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण देत म्हणाले की पंतप्रधान मोदींनी लोकांना आवाहन केलं होतं की जर ते कोणत्याही सरकारी योजनेसाठी पात्र नसतील तर त्यांनी यातून बाहेर पडावे. ही योजना थांबवली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. आम्ही योजनेसाठी पुरेसा निधी देऊ आणि गरीब महिलांना 100% पैसे मिळतील.